चेक चेक. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता, रसिक मायबाप, उपस्थित मान्यवर आणि मान्यवर परीक्षकांना विनम्र अभिवादन. तसेच मळणगावची ग्रामदेवता आई चंडिकाई देवीला, यजमान गावच्या ग्रामदेवतेला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक मळण सादर करीत आहोत. वास्तवाशी आधारित काल्पनिक देखावा महाराज. गड किल्ले महाराजांचे वास असलेले पवित्र ठिकाण. हा पहा, असाच एक गड किल्ला आपण पाहत आहोत. या किल्ल्यावर हे दादा नक्कीच शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले असतील. हे जोडपे या ठिकाणी आले ते म्हणजे महाराजांचे विचार पटवून घेण्यासाठी. नक्कीच हे पाहून मन अगदी शांत झालं. पण या जोडप्याचं इथे काय चालू आहे काही कळत नाहीये. आणि हे आलेले दादा यांच्या पिशवीतून काय निघतंय तर नशेची साधनं, बाटल्या आणि ते सुद्धा गड किल्ल्यांवर. मनाला फार मोठी खंत वाटते की हेच पाहण्यासाठी स्वराज्य मिळालं होतं का. आणि हे काय, या जोडप्यामध्ये आणि या तरुणांमध्ये भांडणं सुद्धा झालेत. आता यांची भांडणं कोण सोडवेल. आता हे कोण आलेत, यांना पाहूनच या दोघांची भांडणं आपोआप सुटली. आणि हे नशा करत असलेले दादा यांना सलाम ठोकतायत आणि त्यांच्या पाया पडतायत. हा माणूस नक्की आहे तरी कोण. हा आठवलं, हे आजचे समाजसेवक पुढारी असणार. नक्कीच किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असतील. या पुढाऱ्याचं सोबती पुढाऱ्याला सांगतोय, साहेब इथे भांडणं झाली होती, आपण मध्ये पडायचे का. पुढारी म्हणतोय, नाही रे, आपल्या जवळ मॅटर आलाय काय. मॅटर आला की आपण दोघांना वेगवेगळं बघू. आपण स्वतः गेलो की आपला स्टेटस कमी होईल. काय स्टेटस ठेवायचा ना, स्टेटस. चल मग फोटो काढ माझा. आता मात्र मन फारच सुंदर झाले. फोटो काय काढतायत, सेल्फी काय घेतायत. आणि आता तर महाराजांना हार घालायला चालला हा पुढारी. अरे पाठीमागे ती मुलगी रडते, किल्ल्यावरती संपूर्ण कचरा आहे आणि हा पुढारी सेल्फी काढून आणि फोटो काढून हार घालतोय महाराजांना. इतक्यात आवाज येतो, थांबा. आता हा माणूस कोण. आल्या आल्या किल्ल्याच्या पाया पडतोय, पण याच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार. हा माणूस काय म्हणतोय तर म्हणतोय, थांबा, महाराजांना हार घालू नका. पुढारी रागात बोलतो, तुला माहितीये का मी कोण आहे ते. दादा विचारतो, तुम्हाला माहिती आहे का ज्यांना तुम्ही हार घालत आहात ते कोण आहेत ते. अरे रैतेचा राजा म्हणतात त्यांना. दादा म्हणतो, तुम्ही तर पुढारी, तुम्हाला कोण रोखू शकतो. हो पण थांबा. दादा त्या मुलांजवळ जातो आणि विचारतो, अरे या गड किल्ल्यांवरती तुम्ही ही अशी वाईट कर्म कशी करू शकता. त्यावेळी त्यातलाच एक मुलगा दादाला उत्तर देतो, गड किल्ले ही प्रॉपर्टी तुझ्या बापाची आहे का. दादा नम्रपणे बोलतो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आणि एकच जोराची कांचिरातलं गाऊन त्या मुलाला उत्तर देतो, हो हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आता दादा त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, अरे तुमचं लग्न झालं आहे का. जोडपं मान खाली घालून तिथेच उभे राहतात. दादा पुन्हा एकदा जोराची कांचिलात त्या मुलाला देतो आणि दुसरा हात मुलीवर उभारणार इतक्यात त्याचा हात स्तब्ध होतो आणि बोलतो, अरे माझ्या राजाची शिकवण आहे म्हणून तुला सन्मान देतोय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आता दादाच्या पुढाऱ्याकडे जातो आणि बोलतो, एकदा राजा तळ कोकणात असताना कोकणातील काही मंडळी त्यांना भेटायला गेली आणि सांगितलं, आमच्याकडचे रस्ते फार खराब झालेत आणि पावसाळ्यात तर आम्हाला फार मोठा त्रास होतो. त्यावेळी महाराजांनी विचार केला की हीच गोष्ट रायगडावर पाठवून प्रशासनामार्फत जर हे काम करायचं म्हटलं तर त्याला फार उशीर होईल. त्याच वेळी तानाजी मालुसरे संगमेश्वरला जसवंत दळवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी आले होते. तरी माझ्या राजाने त्यांना तडक निरोप पाठवला, तानाजी दुश्मनांचा बंदोबस्त नंतर करूया, आधी रयतेचं काम करणं फार जरुरी आहे. त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी राजांना किंवा त्या कोकणातील जनतेला हे सांगितलं नाही की मी लष्करी अधिकारी आहे, माझं हे काम नाही. तर ताबडतोब त्यांनी रस्ते बनवून दिले. अरे शिवजयंती असून दे किंवा कोणताही दिवस असून दे, त्यावेळी महाराजांच्या फोटो समोर नुसते फोटो काढून आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकलं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणार नाही. यासाठी रक्तच भगवं असावं लागतं. इतके बोलतात सर्वजण स्थिर होतात, जणू काही गोठवले गेलेत. आणि पाहतोय तर काय, चक्क महाराज उठलेत आणि या दादाजवळ जातात आणि स्वतः बोलतायत, स्वराज्य स्थापन करताना आई भवानी मातेने दिलेली तलवार जशी तेजस्वी होती तशीच बहिर्जी तुमची नजर सुद्धा शत्रूच्या काळजात घुसणारी आहे. आणि महाराज म्हणाले, आम्ही स्वराज्य जरी तलवारीने जिंकलं पण आज तलवारीची नाही तर सर्वांची मन साफ करण्याची जरूरत आहे. जगदंब जगदंब. इतके बोलून महाराज पुन्हा सिंहासनावर नावावर आरूढ झाले आणि तो दादा महाराजांना प्रणाम करून तिथून निघून गेला. स्तब्ध असलेले सर्व पुन्हा जागे झाले आणि त्या दादाला शोधतायत. पुढारी बोलतोय, तो दादा कुठे गेला. इतक्यात पुढाऱ्याची नजर महाराजांजवळ जाते आणि त्याला कळतं आणि तो महाराजांना बोलतो,
महाराज बहिर्जी नाईकांचा संदेश आम्हाला मिळाला. आता हा हार तेव्हाच घालेन जेव्हा जनतेसाठी मी खरा मावळा म्हणून उतरेन आणि सर्वजण गडावर घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की प्रेक्षक हो, तुम्हाला जर हा देखावा आवडला असेल तर एकदा खडखडीत टाळ्या होत जाऊ द्या. धन्यवाद. अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी आपणासमोर सादर केलाय. चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण या संघानं. चला, मळण संघाचा संघ प्रमुख मयूर साळवी आणि त्याचे सगळे सहकारी या ठिकाणी पुढची 20 मिनिटे आता आपली नृत्याची कला आणि इतर ज्यांच्या अंगामध्ये खरं तर मळणकरांच्या अंगात अनेक विविध कला आहेत. कारण कोकण ही कलाकारांची भूमी आहे. कोकणामध्ये विविध कला जोपासल्या जातात, ज्यामध्ये भजन असेल, कीर्तन असेल, नमन असेल, भारुड असेल, विविध कलांनी नटलेला असा आपला हा कोकण प्रांत आहे. आणि मंडळी, मी नेहमी सांगत असतो की जगाच्या पाठीवर कुठेही जा, आपण आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे. कारण आपण कोकण प्रांतात जन्माला आलोय आणि कोकण हे एकमेव प्रांत असं आहे की वर्षाच्या 365 दिवसापैकी 364 दिवस आपण मंदिरात जाऊन परमेश्वराचा नमस्कार करतो किंवा आशीर्वाद घेतो, परंतु वर्षातला एक दिवस असा येतो की साक्षात परमेश्वर पालखीत बसून आपल्या घरी येतो आणि आपल्याला आशीर्वाद देत असतो. हे फक्त आणि फक्त कोकण प्रांतामध्येच पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आपण सगळे कोकणी बांधव हे नशिबवान आहोत असं मी म्हणत असतो. आणि त्याच कोकण प्रांतातली ही पारंपरिक आपली कला, अर्थातच पालखी नृत्य. प्रत्येक गावामध्ये पालखी असते, प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता असते. वेगवेगळ्या रंगाने, वेगवेगळ्या ढंगाने ती सजवली जाते, ती नाचवली जाते. आणि अशाच विविध रंगाची, विविध ढंगाची, प्रत्येक गावोगावची वेगवेगळी पद्धत आपल्या समोर या ठिकाणी या स्पर्धेच्या रूपाने सादर केली जाते. सगळ्यात पहिली स्पर्धा झाली होती इसवी सन 2000 सालामध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या कोसुम गावामध्ये. त्यानंतर यंदा 2026 तब्बल 26 वर्षाचा हा प्रवास आणि आता मळण संघाचा प्रवेश होतो. वारकरी संप्रदायाचे काही नसलेले हे सगळे मळणमधले कलाकार मयूर साळवी आणि त्याचा सहकारी या ठिकाणी प्रवेश करतात. याच मळणच्या कलाकारांनी अनेक नामांची कीर्तनकारांची कीर्तनं रंगवले, अनेक भजनी बुवांची भजनं रंगवले. पूर्णपणे वारकरी संप्रदायाचे काही नसलेले हे सगळे कलाकार. तुकोबाचा गजर करत करत ही मंडळी या ठिकाणी प्रवेश करतायत. अनेक वर्षांचा हा जुना सिंग आहे. अतिशय सुंदर. वा वा, काय दृश्य आहे. त्याच्याकडे टाळ्या व्हायला पाहिजे.
मात्र आज या ठिकाणी मयूर साळवी वेगळाची राधा घेऊन आलाय. काही कवायतीचे प्रकार, काही ताकदीचे साहसाचे प्रकार आपल्या समोर सादर होणार आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, जे प्रकार इथे आता सादर होतात त्याचा आणि पालखी स्पर्धेचा काही संबंध नाही, पण फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन म्हणून हे सादर केले जाते. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, हा स्पर्धेचा भाग नाहीये, पण मरण संघाकडे वेगवेगळ्या अशा अनेक कला आहेत. त्यातली ही एक कला आपल्याला इथे थोड्या वेळासाठी दाखवली जाते. मंडळी, हे आपण पाहताना काही क्षणात पाहतोय, पण याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्याला शरीर एखादा आईन खडसायला चढत करताना काय आपले हाल होतात, आणि इथं हा वरती जाऊन उलटा होतोय. या मेहनतीचे काम आहे. इथं तर दह्यांडी पाहुणे बघा, अतिशय जबरदस्त. मयूर साळवी पुन्हा एकदा आपल्या सहकार्याला आपल्या कामावर घेतोय. अजून काहीतरी वेगळं, अजून एक कलाकार त्याच्या समोर डोक्या खाली पायवर, आणि हे काय याला म्हणायचं साहस, याला म्हणायचं डेअरिंग. आणि या कलाकृतीसाठी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रमोदजी निवळकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. पंचायत समिती सदस्य सन्माननीय गौरवजी पाटोळकर यांच्याकडून 300 रुपयाचे पारितोषिक. आजच्या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय प्रकाशजी निवळकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक. जबरदस्त, अतिशय जबरदस्त. प्रेक्षक आहेत, अशा प्रकारचे साहसी खेळ तुम्हाला आवडले असेल तर मला टाळ्या होऊ द्या. आज आपल्याला वेळेचे बंधन आहे म्हणून, नाहीतर मरण संघ हे अशा प्रकारचे वेगवेगळे कवायतीचे प्रकार तब्बल अर्धा तास सुद्धा सादर करू शकते, एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे. पण त्यांना आम्ही आधी सूचना दिली होती, जास्त वेळ घेऊ नका, बाकीच्या संघांना कला दाखवायची आहे, आणि म्हणून थोडक्यात त्यांनी ही कला सादर केली. चला, मरण संघ आपण लगेच प्रवेश द्यायचा. यानंतर स्पर्धे क्रमांक 3 पद्मावती देवी पालखी नृत्य बदल मार्गदमाने आपल्याला पहिला पुकार देते. आपण सज्ज व्हायचं आहे. मार्गदमाने संघ, आपल्याला पहिला पुकार, आपण सज्ज व्हायचं आहे. मरण संघाचा प्रवेश या ठिकाणी झालाय. सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका धवलानं फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ साजवाला, त्या पाठोपाठ 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, सनई आणि सूर. काका मारतो ऑलरेडी इकडे चला, आजची रात्र ही मंतरलेली रात्र खास इथं जमलेल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आहे. प्रकाश निवळकरांचे आभार मानावे तितके थोडे. कोणी नमन ठेवतोय, कोणी नाटक ठेवतोय, कोणी काय ठेवतोय, तर प्रकाश इतरांपेक्षा वेगळं असं ठेवलंय.
या ताशेवालेला
बसवली जाते. आपण घागर कट्ट्यामध्ये जर गेला तर घागराच्या बऱ्याचशा गावामध्ये पालखी ही अशी झेपा देऊन नाचवली जाते. काही गावामध्ये तर पालखी पूर्ण उलटी पण फिरवली जाते. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. पुन्हा एकदा पालखी या ठिकाणी मयूरच्या बेटावरती जाते. पायाखाली स्टीलचे पेढे घेतले जात आहे. पेढ्यावर उभा राहून हा कलाकार पालखी नाचवतोय. जबरदस्त. वा वा. नावाप्रमाणे मयूर येतो आणि मयूर नृत्य करतोय. यानंतर मला वाटतं परात आणली जाते. परातीच्या काठावर उभा राहतोय. बघूया परात फिरवली जाणार का? वा वा, वा वा. मयूर साळवी, मॅन फ्रॉम परत, या परत संघाचा हुकमी एकटा. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय. धनावतीच्या जे आपल्या वाडवडिलांनी जपलेलं जे वाद्य आहे, पूर्वी असं म्हटलं जायचं, शिमगा आला की ढगावतीच्या वाजायला लागला की समजायचा शिमगा चालू झाला. आज प्रकाशे बेळकर यांच्या या प्रांगणामध्ये आज कातोरी गावामध्ये सुद्धा शिमगा असल्यासारखे वातावरण आहे. अतिशय सुंदर असा कला विस्तार हळदच्या या संघाकडे सादर झालाय. पारंपरिक पद्धतीचे वाद्य आणि पारंपरिक वाद्यावर पारंपरिक नृत्य सादर होत आहे. वा वा, सुंदर.
प्रेक्षक खडखडीत टाळ्या झाल्या पाहिजे.